संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून निवृत्तीनाथांच्या चरणी हा ग्रंथ अर्पण केला। त्यातूनच पुढे पसायदानाची निर्मिती झाली। काही हिस्ट्री आजच्या पिढीला समजावणे, आजच्या पिढीपर्यंत पोहोच करणे खूप गरजेचे आहे। आळेगावी रेड्याला समाधी दिल्यानंतर त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याची प्रतिमा उभारली। तीच जागा आज आळेगावची रेड्याची समाधी म्हणून ओळखली जाते। पुढे काही काळानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करावी असे वाटू लागले। चारही भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांनी खुद्द ज्ञानेश्वर माऊली तीर्थयात्रा करीत पंढरपूरला पोहोचले। त्यावेळी तिथे संत नामदेव महाराज सुद्धा राहत होते। पुढे नामदेव महाराजांना घेऊन आणि त्यांच्या समकालीन इतर संतांसोबत संत ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा पूर्ण केली। त्यांच्यासोबत सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा, विसोबा खेचर हे होतेच। काशी, गया, प्रयागराज, अयोध्या, द्वारका, गोकुळ, वृंदावन, गिरीधर अशा ठिकाणी तीर्थयात्रा करून सर्व संत मंडळी पंढरपूरला परत आले। संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन आता माझे कार्य